मराठ्यांचं हे भगवं वादळ आपण पाहतोय। नवी मुंबईमध्ये सध्या मराठ्यांचं हे भगवं वादळ आपल्याला घोंगावताना दिसतंय। लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव हे नवी मुंबईमध्ये वाशीमध्ये सध्या जमलेले आहेत। जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये हा मराठा मोर्चा नवी मुंबईमध्ये दाखल झालेला आहे आणि इथूनच आता तो मुंबईकडे आगेकूच करणार आहे। दुपारी 2 वाजता जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मराठा आंदोलकांशी बोलणार आहेत आणि त्यानंतरच मुंबईकडे आगेकूच करण्यासंदर्भातील निर्णय घेणार आहेत। नवी मुंबई सध्या भगवीमय झालेली आहे। मराठ्यांचं हे भगवं तुफान, हे भगवं वादळ जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये सध्या नवी मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे। जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये हे मराठ्यांचं भगवं वादळ सध्या नवी मुंबईमध्ये घोंगावताना दिसतंय। आणखी 1 तास थांबा, साऊंड सिस्टीम मागवतो, त्यानंतर आपण बोलू आणि त्यानंतरच मुंबईकडे आगेकूच करायची की नाही या संदर्भातील निर्णय मी तुमच्या समोर जाहीर करतो, असं जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना सांगितलेलं आहे। आणखी 1 तासानं म्हणजेच 2 वाजता पुन्हा एकदा जरांगे पाटील हे मराठा बांधवांना संबोधित करणार आहेत आणि त्यानंतर मुंबईकडे जाण्यासंदर्भातील, मुंबईकडे आगेकूच करण्यासंदर्भातील निर्णय ते जाहीर करणार आहेत। आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही, आरक्षण घेतल्याशिवाय पुन्हा रिकाम्या हाताने जाणार नाही, असं आश्वासन आता जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना दिलेलं आहे। लाखोंच्या संख्येनं नवी मुंबईमध्ये हे मराठा बांधव जमलेले आहेत। वाशीतील शिवाजी महाराज चौकामध्ये ही तुफान गर्दी, जिकडे पाहाल तिकडे हे भगवं वादळ आपल्याला घोंगावताना पाहायला मिळतंय। नवी मुंबईतील वाशीमधील शिवाजी चौकात हे मराठ्यांचं भगवं वादळ आता आपल्याला घोंगावताना पाहायला मिळतंय। आताच्या क्षणाची ही सर्वात महत्त्वाची बातमी आहे। आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही, असं आश्वासन जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना, मराठा आंदोलकांना दिलेलं आहे। 2 वाजता मी तुमच्याशी पुन्हा एकदा बोलेन आणि 2 वाजता पुढची भूमिका जाहीर करेन। सरकारनं पाठवलेली सर्व कागदपत्र मी चाळून पाहिलेली आहेत आणि त्यानंतर पुढची भूमिका मी जाहीर करेन। 2 वाजता मी पुन्हा एकदा तुमच्याशी बोलेन, मात्र आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून किंवा नवी मुंबईतून पुन्हा माघारी जाणार नाही, अशा प्रकारचं आश्वासन आता जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना दिलेलं आहे। आताच्या क्षणाची ही सर्वात महत्त्वाची बातमी आहे। आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही, अशी ठाम भूमिका आता जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे।